आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेत हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. घरी पाहुणे येणार असले की आपण रोजच्या जेवणात काही ना काहीतरी गोड किंवा काही ना काहीतरी तळण नक्कीच करतो. तर ह्याच तोंडी लावण्याच्या गोष्टी जर थोड्याशा हेल्दी करता आल्या तर मजा येईल नाही. तर अशाच थोड्याशा अरबट सरबट पण त्याच बरोबरीने हेल्दी ट्विस्ट असलेल्या काही रेसिपी शिकण्यासाठी आपण आलोय अंधेरीला दृष्टी शेट्टे यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि या छान छान रेसिपी त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू सो मच. काय करता तुम्ही? मी बर्थडे पार्टीज मध्ये टॅटू पेंटिंग करते आणि होममेड चॉकलेट्स पण बनवते. मग त्याचं थोडंफार सेल होत असतं. नाईस. आणि चॉकलेट्स कशा कशा टाईपचे? चॉकलेट्स म्हणजे आपले ड्रायफ्रुट्स चॉकलेट्स असतात किंवा त्याच्यामध्ये व्हेरिएशन कॉर्नफ्लेक्स वगैरे घालून किंवा प्लेन. मला स्वतःला प्लेन खूप आवडतात म्हणून मी प्लेनच बनवते जास्त आणि ॲज पर डिमांड म्हणजे जे पाहिजे असेल कस्टमर्सना. राईट. आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी मम्मी पप्पा आणि मायसेल्फ. तिघच. हो, आणि तिघंच. मम्मी आणि बाबा काय करतात? हा, मम्मी ड्रॉइंग टीचर आहे विलबॉंग हाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये आणि बाबांचा स्वतःचा प्रॉपर्टीजचा बिझनेस आहे. मग मुंबईतल्याच आहात हो तुम्ही? हो, मुंबईतच. म्हणजे असं कुठलं गाव वगैरे नाही? गाव आहे मडुरे सावंतवाडी. मग तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी असते? महाराष्ट्रीयन जनरली म्हणजे आणि माझी मम्मी गुजराती आहे जस्ट टू मेन्शन. थोडंफार गुजराती पण असतं कधी कधी. म्हणजे तुमच्याकडे हे गुजराती स्टाईलचे पदार्थ होत असतील ना बऱ्यापैकी? होतात. थेपलास ढोकलास जलेबी वगैरे. जलेबी फाफडा इज कॉम्बिनेशन. हो. म्हणजे गुजराती लोकांना खूप आवडतं ते. नाश्त्यासाठी म्हणजे जनरली जलेबी फाफडा असला की सगळे खुश असतात. मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? एक तर आपण हेल्दी मिक्स मल्टीग्रेन आटामध्ये कॉर्न घालून कचोरी करतोय. ओके. आणि दुसरी आपण कॉर्नफ्लेक्सचे लाडू करतोय ज्याला हेल्दी बाईट्स म्हणून नाव दिलंय. कारण कॉर्नफ्लेक्स नुसते खाताना कंटाळ येतो आणि दुधाबरोबर पण इतकं म्हणजे रोज नाही खाऊ शकत. हा, म्हणून लाडू पटकन खाल्ला की. आणि एक कूलर करतोय आपण वॉटरमेलन आणि रोज कूलर मॉकटेल मध्ये. हल्ली तर कूलरची खूपच गरज आहे या उकाळ्यात. ऑफकोर्स. मग आपण करायला घेऊया? शुअर लगेच. सगळ्यात आधी आपण कुठली रेसिपी करतोय? आपण हेल्दी बाईट्स करतोय जे कॉर्नफ्लेक्सचे लाडू आहेत. ओके. मला साहित्य सांगणार? हो. गुळ, कॉर्नफ्लेक्स, चॉकलेट फ्लेवर्ड कॉर्नफ्लेक्स, तीळ, साखर, केशर, इलायची पावडर, सुंठ पावडर आणि रोस्टेड ड्रायफ्रूट. तर सगळ्यात आधी काय करायचं? आधी आपण 1 चमचा तूप तापत ठेवूया आणि मग त्याच्यात गुळ. किती गुळ घेतलाय? 1 वाटी? हो, 1 बोल. हे असे कॉर्नफ्लेक्सचे लाडू करणं तुम्हाला कसं काय सुचलं? कॉर्नफ्लेक्स नुसते खाणं कंटाळवाणं होतं आणि मला दुधाबरोबर पण जास्त नाही आवडत. कधीतरी ठीक आहे म्हणजे, पण लाडू कसं एक व्हरायटी होते ना. आणि पटकन एक तोंडात टाकलं की झालं ब्रेकफास्ट. झालं. आणि कॅरी करायला पण कधीतरी बरं पडतं असं टिफिन मध्ये वगैरे. काय देऊ आता? त्याच्यात साखर 1 चमचा. फक्त ते पाक मेल्ट होण्यासाठी आणि साखरेचा पण थोडा टेस्ट. मग युजली तुम्ही घरी जेवण करता का आई करते? नाही, आई करते. मी असं एक्सपेरिमेंटल काय काय करत असते. मग तुम्हाला आवडतात वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला? काय टाईप? पोळी भाजी करायला सांगितलं तर मी अवॉइड करते. आय थिंक सगळ्या घरांमध्ये ही सिच्युएशन आहे. मुलींना काहीतरी नवीन वेगळं करायला आवडतं, कारण माझ्या घरी पण तेच आहे. आता हे थोडंफार होत आलंय. मग आपण त्याच्यात कॉर्नफ्लेक्स घालूया. कॉर्नफ्लेक्स थोडं हँड क्रश करून घातलेलं आहे. आणि चॉकलेट फ्लेवर्ड कॉर्नफ्लेक्स. त्यांनाही थोडं ब्रेक करून थोडं मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी चॉकलेट फ्लेवर. आणि कलर पण वाटतो ना. तीळ, हो तीळ 1 चमचा फक्त. आणि आपण हे जे कॉर्नफ्लेक्स घेतले आहेत
त्या हिशोबाने गुळ किती घ्यायचा असतो? म्हणजे आता समजा एक वाटी इक्वल घेतली. गुळ घेतला तरी चालेल. म्हणजे Okay. कोणाला गोड कमी वगैरे लागतं तर मग थोडं कमी, कारण चोकोस पण स्वीट असतात ना. गुळ आपला मेल्ट झालेला आहे. आता याच्यात आपण ड्रायफ्रुट्स घेऊया. हे आधीच रोस्ट केलेले आहेत, म्हणजे जरा क्रंची पण वाटतात. अच्छा, आधी रोस्ट करून घेतलेत. काय काय ड्रायफ्रुट्स घेतले? काजू, पिस्ता आणि बदाम. आणि सुंठ पावडर. सुंठ पावडर असं थंडीत पण बरं असते घशाला वगैरे. थोडीशी टाकायची. पण सुंठला जरासा असा उग्र वास आणि हे म्हणून असतो ना? अगदी जराशी, त्याचा जास्त ओव्हरपॉवर व्हायला नको म्हणून. राईट. आणि केशर आणि वेलची पावडर. वेलची पावडर पण थोडीशी, फक्त टेस्ट साठी. तर हे सगळं नीट मिक्स झाल्यावर त्याचे लाडू वळायला घ्यायचे. हे थोडा वेळ ठेवायला लागतं मुरायला वगैरे का लगेचच नाही, वळवायचं? लगेचच, कारण थंड झाल्यावर मग ते वळायला प्रॉब्लेम होईल. हा, ना गुळाचं थोडा. असल्यामुळे गुळ लगेच कडक होतो ना. आणि असंही आहे की गुळ खूप जास्त वेळ गॅसवर ठेवला की तो तरी तो एकदम सॉगी होऊन जातो. आता हे ऑलमोस्ट झालेलंच आहे. आता तूप पण आपण एवढं कमी घेतो. वळायला घेऊ शकतो हे. ओके, मी गॅस बंद करू. हो. मग आपण हे ताटलीत काढून घेऊया हो, ना आधी. आधी काढून घेऊया. आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेतलंय. आता सगळ्यात सोपं काम लाडू वळण्याचं. आपल्याला हव्या त्या साईजचे, म्हणजे छोटे मोठे पटकन बाईट साईज हवे असतील तर छोटे. बाईट साईज बेटर ना, हा, पटकन पटकन. एक घेऊन तोंडात घालायला. वा. ह्याला ऑप्शन आहे, जर लाडू वळायचे नसतील तर चिक्की पण तुम्ही करू शकता, म्हणजे Okay. प्लेट मध्ये स्प्रेड म्हणजे, करून वड्या पण pieces कापू करून. शकतो हो, त्याच्या. हो, हो. वा. हे लगेच खाल्ले तर चालतात ना हो, गरम गरम? हो, हो, एकदम ऍब्सोल्युटली. वा, फार अप्रतिम लाडू झालेले आहेत. तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. हेल्दी बाईट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गूळ, कॉर्नफ्लेक्स, चॉकलेट फ्लेवर्ड कॉर्नफ्लेक्स, पांढरे तीळ, साखर, केशर, वेलची पूड, रोस्टेड ड्रायफ्रूट आणि सुंठ पावडर. कृती: प्रथम एका कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये गूळ आणि 1 चमचा साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये कॉर्नफ्लेक्सचा चुरा, चॉकलेट फ्लेवर्ड कॉर्नफ्लेक्सचा चुरा, 1 चमचा पांढरे तीळ, रोस्टेड ड्रायफ्रुट्स, सुंठ पावडर, केशर आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण एका ताटामध्ये काढून त्याचे लाडू वळून घ्यावेत. आता आपण वळूया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी आहे आपली मल्टीग्रेन स्वीटकॉर्न कचोरी. मला साहित्य हो, सांगा. ज्वारी, बाजरी, नाचणी आणि गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. मिठाच्या पाण्यात बॉईल केलेला स्वीटकॉर्न आहे. शेजवान मसाला, लसूण, टोमॅटो केचप, चिली सॉस, पेपर पावडर आणि ग्रेटेड चीज. तर सगळ्यात आधी काय करायचं? आधी ह्याच्यात मला थोडंसं तेल लागेल. हो, बस. तेल थोडं तापल्यावर त्याच्यात लसूण, लसूण थोडी सॉटे झाली पाहिजे तेलात. ही डिश तुम्हाला कशी काय सुचली? ही पण म्हणजे नेहमी कॉर्नचं असं साईड डिश म्हणून खाऊ शकतो आपण. मसाला कॉर्न वगैरे आपण खातोच बाहेर. हो, त्याच्यापेक्षा मग ही कचोरी केलेली फरसाण टाईप पण म्हणजे युज होऊ शकते. आणि अगेन गुजराती थालीमध्ये आपल्याला काहीतरी फरसाण लागतात. राईट. म्हणजे अगदी भजी किंवा पापड हो. तळून ठेवण्यापेक्षा जरा काहीतरी समथिंग डिफरंट म्हणून. आता हे लसूण आपलं झालंय ऑलमोस्ट. आता ह्याच्यात आपण सॉसेस घालून घेऊया. सगळ्यात आधी चिली सॉस, ह्याच्यासाठी आपण म्हणजे हिरव्या मिरच्या वापरत नाही आहोत ना, सॉस नाही. हो, म्हणजे हे इझी पण आहे, क्विक झटपट आहे म्हणून. नाहीतर हिरव्या मिरच्या आपण चॉप करून घातल्यात तरी चालेल. पण त्या तोंडात पण येतात हो, ना हो. नंतर. आणि हे कसं कलर मध्ये पण मग अट्रॅक्टिव्ह वाटतं. राईट. पण गॅस थोडा स्लो करून घेऊया. आता टोमॅटो केचप, थोडं चायनीज स्टाईलचं हो, शेजवान आहे का? हो, हो, शेजवान मसाला पण आपण घालूनच घेऊया त्याच्यात. ज्यांना थोडं स्पायसी हवं असेल तर जास्तही घालू शकतात. शेजवान बेसिकली स्पायसी असतो. Spicy चिली असतो. सॉस पण त्या हिशोबाने हो, हो. घातला पाहिजे.
आता ह्याचं तेल थोडं सुटायला लागलं आहे. ह्याच्यात आपण कॉर्न घालून घेऊया. हे कॉर्न आपण मिठाच्या पाण्यात बॉईल वाफवले केलेले ना? आहेत. किती वेळ साधारण? 10 मिनिटात होतात. पटकन शिजतात हो का हो ते sweet पटकन corn? शिजतात स्वीट कॉर्न. सगळेच घेऊयात आपण. आणि अगेन हे गोड असतात. हो. सो गोड आणि तिखट फ्लेवर पण आय एम होपिंग खूप छान हो, येईल हो. त्याच्यात. हे एकदम मिक्स झाल्यावर त्याचा कलर पण असा रेडिश येल्लो पण वाटतोय. ऍक्च्युली हे फिलिंग एवढं चांगलं वाटतं की हे नुसतं पण खाता येईल. हो हो ऍक्च्युली साईड डिश सारखं पण खाऊ शकतो, सॅलड सारखं वगैरे. आता ह्याच्यात ऑलरेडी सॉल्ट वॉटरमध्ये बॉईल केलेला कॉर्न आहे म्हणून थोडंसं सॉल्ट फक्त त्या सॉस वगैरे पुरतं. जस्ट 1 चिमूट. म्हणजे समजा आता मला स्वीटकॉर्न आवडत नाही एवढं, तर स्वीटकॉर्नच्या जागी आपण भाज्या किंवा असं हो, हो. काहीतरी आपल्याला हवं हवं तसं. त्या आपण वाफवून घेतलेल्या बऱ्या का वाफवून जास्त? घेतलेल्या बऱ्या. हो. आता पेपर. सहसा कॉर्न थोडंसं मीठ, पेपर आणि लिंबाच्या हो. रसात पण खूप छान लागतं. लोक तूप पण घालतात. ह्याच्यात लिंबाचा रस नाहीये कारण आपला टोमॅटो केचप आणि ते Right, त्याच्यात आहे. आंबटपणा ऑलरेडी येतो. आता हे छान मिक्स झालंय. आता आपण काढून घेऊ शकतो ह्याला एका प्लेटमध्ये. चीज नंतर घालणार का? हो चीज जरा थंड झाल्यावर किंवा आताही घालू शकतो पण ते जास्त मेल्ट होईल. बरोबर. म्हणून मग जरा आता आधी हे काढून घेतल्यावर घेऊया ना? cheese घालूया आपण त्याच्यावर. मग आता हे काढून घेऊया. हो. तर आता काय करायचं? आता आपण हे चीज घालून घेऊया ह्याच्यात. हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. ओके. चीज तर काय सगळ्यांनाच हो, हो. आवडतं. जास्त घातलं तरी चालतं. आता मिक्स करून घेऊया जरा. आता चीज मिक्स झालेला आहे ह्याच्यात. आता आपण फिलिंग करून घेऊया. थोडं ड्राय छोट्या पुरीसारखं लाटून घेऊया आपण आणि मग त्याच्यात म्हणजे आपण मोदकाच्या जशा हो, हो, पाकळ्या हो, करतो तसंच. तशाच करायच्या ना? आता हे आपण फ्राय करून घेऊया. हाय फ्लेमवर करायचंय का जरा लो फ्लेमवर? मीडियम फ्लेमवर केलं तरी चालेल. हाय फ्लेमवर कारण ते शिजायला हो. लागेल ना, ती कणिक कच्ची आहे. तेल जरा प्रॉपर तापलेलंच असलं पाहिजे नाहीतर ते फुटण्याची थोडी शक्यता असते. आणि सुरुवातीला हलवायचं नाही हो, का ते हो. थोडा वेळ? थोडंसं कुक व्हायला लागलं की मग आपण हलवू शकतो नाहीतर ते फुटेल परत. ओपन झालं तर तेल हो. पण खराब होईल आणि त्याचं सगळं आतलं फ्लेवर filling बाहेर निघून येईल. जाईल. ही डिश तुम्ही ह्या आधी घरी केली आहेत कधी का ह्यावेळी पहिल्यांदा केली खवय्येच्या वेळी? खवय्येच्या वेळी ऍक्च्युली केली. त्याच्या आधी केलंय. फिलिंग वेगळं थोडंफार व्हेरिएशन मध्ये. ह्याच्यात वाटाण्याचं फिलिंग पण मस्त वाटतं. तर थोडे ब्राउनिश होत आले आहेत. ओके. सो आता आपल्या कचोऱ्या तयार झाल्या. हो कचोऱ्या तयार. कचोऱ्या तयार आहेत. तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. मल्टीग्रेन स्वीट कॉर्न कचोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेलं ज्वारी, बाजरी आणि नाचणीचं पीठ, मीठ घालून वाफवलेले मक्याचे दाणे, टोमॅटो केचप, बारीक चिरलेला लसूण, शेजवान मसाला, किसलेलं चीज, काळी मिरी पूड आणि चिली सॉस. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, चिली सॉस, टोमॅटो केचप आणि शेजवान मसाला घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेले मक्याचे दाणे, मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण एकजीव करून एका बाउल मध्ये काढून घ्यावं. या सारणामध्ये किसलेलं चीज घालून ते एकजीव करून घ्यावं. ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या भिजवलेल्या पिठाची लाटी लाटून त्यामध्ये कॉर्न आणि चीजचं सारण स्टफ करावं आणि कचोरीचा आकार देऊन कडकडीत तेलामध्ये डीप फ्राय करून घ्याव्यात. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी आहे वॉटरमेलन अँड रोज कूलर, जे मॉकटेल आहे. ओके. मला साहित्य सांगतो. कलिंगड, पुदिन्याची पानं, सब्जा पाण्यात भिजवलेला, लिंबाचा रस, काळं मीठ आणि रोज सिरप. तर आता सगळ्यात आधी काय करायचं? आधी आपण वॉटरमेलन ब्लेंड करून घेऊया.
आता. आता हे झालंय आपलं. आता आपल्याला थोडा पुदिना लागेल. घालू का? 2-3 पानं. हो ह्याच्यातच. हो ह्याच्यातच, म्हणजे ते पण ब्लेंड झाल्यावर त्याचा टेस्ट. पुदिना बारीक चिरून घातला तरी चालतो ना? हो बारीक चिरून घातला तरी चालेल, पण हे ब्लेंडर मध्ये एकत्रच होऊन जातं. सोपं ते होऊन चिरायचं जातं. परत ट्रबल असतो. आता आपण हा वॉटरमेलन ज्यूस काढून घेऊया सर्विंग ग्लास मध्ये. वा, हा असाच प्यायला सुद्धा काही हरकत नाही. हो, पण रोज सिरपने त्याला अजून जास्त थोडं टेस्ट येईल. ओके. आणि आपण ऍडेड शुगर नाही घातली आहे त्याच्यात, रोज सिरपचा स्वीटनेस त्याच्यात येईल. हा रेग्युलर रोज सिरप हो आहे ना? रेग्युलर रोज सिरप आहे. रोज सिरप घातल्यावर त्याचा कलर पण अजून थोडा एनहॅन्स होईल. 2 चमचे घातले. लाईम ज्यूस हा सगळाच घालूया, थोडा आंबट गोड. काळं मीठ ते पण थोडंसंच फक्त. हा पण Flavor तुम्ही साठी. ट्राय केलायत का फर्स्ट टाइम माझ्यावर प्रयोग? हा ऍक्च्युली फर्स्ट टाइम आहे. सो आय एम द गिनी पिग. पण आय एम शुअर कारण एवढे आणि- सगळे इन्ग्रेडियंट चांगले आहेत. सो सब्जा. वा, सब्जा पण म्हणजे उन्हाळ्यात जवळपास छान असतो. थोडासा हेल्दी फालुदा म्हणायला हो, हरकत हो. नाही. रोज सिरप आहे, सब्जा आहेत, थोडीशी शेव घातली तरी काही हरकत नाही. ह्याला शेक पण तुम्ही करू शकता, नाहीतर असंच पण पिताना तुम्ही शेक करून पिऊ शकता. आणि पुदिन्याची पानं गार्निश साठी. सो आपलं कूलर तयार आहे. वॉटरमेलन अँड रोज कूलर. ऑसम. कूलर तयार आहे. साहित्य कृती लिहून घ्या. वॉटरमेलन अँड रोज कूलर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रोज सिरप, कलिंगडाचे तुकडे, काळं मीठ, लिंबाचा रस, सब्जा आणि पुदिन्याची पानं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कलिंगडाचे तुकडे घेऊन ते ब्लेंडरने एकजीव करून घ्यावेत. त्यामध्ये पुदिन्याची पानं घालून मिश्रण पुन्हा एकदा ब्लेंड करून घ्यावं. हे कलिंगड आणि पुदिन्याचं मिश्रण एका मॉकटेल ग्लासमध्ये काढावं. त्यामध्ये 2 चमचे रोज सिरप, लिंबाचा रस, काळा मीठ आणि सब्जा घालावा. पुदिन्याच्या पानाचं गार्निशिंग करून मॉकटेल सर्व्ह करावं. झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे मनापासून आभार. तुमचे आणि तुमच्या टीमचेही खूप खूप आभार. तुम्ही खूप छान डिशेस करून दाखवल्यात Thank you आम्हाला. so much. Thank आणि you so much. ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि आजच्या रेसिपी सुद्धा कशा वाटल्या हे आम्हाला कळवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. चला आता रेसिपी करून तर झाल्या. त्या सगळ्यात आवडता भाग. हो हो पण, टेस्टिंग. त्याआधी मला ओळख करून देणार. हो मम्मी आणि माझे बाबा आनंद शेट्टी आहे. नमस्कार. तुम्ही पण टेस्ट करणार ना आता तिने केलेलं? सुरुवात नेहमी गोडाने करावी असं म्हणतात. सो काका थँक्यू. थँक्यू. मी तर मगाशी गरमागरम खाल्लाय. सो थँक्यू. मी तिखटाने सुरुवात करते. शुअर शुअर. तुम्ही काय बघताय? आजचा भाग इथेच संपलाय, पण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. बघा आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवताय? एक सरबत दाखवते, गाजर आणि संत्र्याचं मॉकटेल. ओके. आणखीन वावे आणि सारणाची घावणे सारे खवय्ये आणि पुरणाची भाकरी. खवय्ये